तर आता मस्त चिकन पकोडा आहे कालवायला घेतल्या पिठामध्ये. तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये ना. मस्त घेऊनीला आलो ना, सकाळी मुंडी घेतले. मुंडी घेऊन आलो घरानं. जाम भाकरी भुजल्या आज, कारण का आज उद्या 2 दिवस आवऱ्या भाकरींच्या ऑर्डर येत ना. फुल गटारी जोरानं आमची एकदम. तर भाकरी बी केल्या, लोकांच्या भाकरी बी जेवून आलो गावामध्ये ना. चक्कीमध्ये दलन टाकला, तो दलन बी जेवून आलो ना. लगे डायरेक्ट जेवायलाच बसलो. जेवण बनवताना पण तुम्हाला दाखवायला भेटला नाही, कारण का आम्ही सकाळपासून भाकरीच भुजीत होतो. जेवल्या न लगेच चिन्मयला मी सांगितलं, बाबा लोकांच्या ज्या काही भाकरी पोचवायच्या ते पोचून ये न. पुन्हा लगेच भाकरी करायला बसलो न. डायरेक्ट आता मिनी ब्लॉग आपल्या संध्याकाळचे सुरू केले. आता मोनिशला आंघोळीला इथं पाणी तापायला ठेवले चुलीवरती न. लगेच आहे आता चिकन मस्त मॅरिनेट करायला घेतले, कारण का आपल्याला चिकनचं पकोडं बनवायचं. त्याच्यामुळे सगळा कालव केला नुसता ना. आता तेल ठेवले तापाला ना, लगेच घेतलं तलाला. तर या तुम्ही बी आमच्या त्या गटारीला. पण आता काही फायदा नाही, गटारी खपली आहे. आता श्रावण महिना चालू झाला, तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ येता तर असं आता मस्त पकोडं तळून झाले ना. सोनूला ना लक्कीला आमच्या पक्का वास आला पकोड्यांचा. नुसतं धावताना आम्हाला बी दे. आता चिकन पकोडं खावायचा टाईम मला ना. लाईटच गेली. तर चला मंडळी, असू दे, आजच्यासाठी आवरच. बाय.